अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत। सलीम खान यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचं कळतंय, त्यामुळे सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे पण स्थिर आहे अशी डॉक्टरांनी माहिती दिली आहे। सलीम खान यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान सध्या रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळापूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचं कळतं आहे आणि त्यामुळे त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय। मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांकडून कळते आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमच्या प्रतिनिधी नम्रता दुबे सध्या आपल्या सोबत आहे। नम्रता, ब्रेन स्ट्रोक आला असं कळतं आहे सलीम खान यांना, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत त्यांच्या तब्येतीबद्दल? सध्या जी अपडेट आहे, सलीम खान एक वीक पूर्वी पण लीलावती हॉस्पिटलला आले होते, त्यावेळी त्यांची चेकिंग होती। आज सकाळी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। सलमान खान सध्या आपण पाहिलं की ते 12 वाजता तिथे पोहोचले होते वडिलांना पाहायला। त्यांची मुलगी अलविरा तिथे आली होती। बॅक टू बॅक जे फॅमिली मेंबर्स आहेत, जे कुटुंबचे लोक आहेत, ते त्यांना भेटायला येत आहे। सध्या डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे की त्यांना एज रिलेटेड हेल्थ इश्यूज आहे, म्हणजे जे वयामुळे होतं तसे इश्यू आहेत। त्यांना काहीतरी स्वेलिंगचा पण इश्यू होता। आता सध्या त्यांचा टेस्ट चालू आहे, त्यांना ऍडमिट केलेलं आहे आणि पुढचा जे रिपोर्ट येईल त्यावर पुढे कसं ते ट्रीटमेंट करायचं आहे, काय करायचं आहे ते सगळं कळेल। पण सध्या तरी जे मशहूर रायटर सलमान खानचे वडील आहेत, ते लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि सलमान खान सुद्धा 12 वाजता तिथे पोहोचले होते, वडिलांना भेटून गेले। बॅक टू बॅक जे फॅमिली मेंबर्स आहेत ते लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहेत आणि सलीम खान जे आहेत त्यांना सकाळीच ऍडमिट केलेलं आहे। आता अजून किती दिवस ते हॉस्पिटलमध्ये त्यांना राहावं लागणार, कधी ते ट्रीटमेंट होईल याची पुढची माहिती जी आहे ते आपल्याला थोड्या वेळात मिळणार आहे। पण सध्या तरी त्यांचा फॅन्सला चिंता करण्याची काही जरूरत नाही, कारण की आता जे कळालं आहे की जास्त सिरियस काही नाही आहे, त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे आणि ते एज रिलेटेड इश्यू असतात त्याचं ट्रीटमेंट आहे। जे आपले सूत्र आहेत ते माहिती देत आहेत की गंभीर काही विषय नाही आहे आणि तेवढं फॅन्सना चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे। सध्या त्यांचं ट्रीटमेंट जे आहे ते टॉप प्रायोरिटीमध्ये आहे लीलावती हॉस्पिटलमध्ये। डॉक्टर ज्यांची टीम आहे ते तिथे अवेलेबल आहेत आणि जे सलीम खानचे जे बाकी फॅमिली मेंबर्स आहेत ते बॅक टू बॅक हॉस्पिटलला पण येत आहेत आणि त्यांचं जे ट्रीटमेंट आहे सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये चालू आहे। आपण पाहू शकतो सलमान खान आपल्याला सकाळी पाहायला मिळाले, अलविरा आली आणि जे बाकी मेंबर्स आहेत ते पण संध्याकाळपर्यंत तिथे येऊ शकतात आणि पुढे कसं ट्रीटमेंट करायचं याची माहिती जी आहे कुटुंबीय सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चिंता करण्याची गरज नाही अशी माहिती सध्या तरी मिळते। धन्यवाद नम्रता या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।